नमस्कार. आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी एक जबरदस्त भाषण. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रमुख पाहुणे, माझ्या प्रिय शिक्षक वृंदांनो आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सन्माननीय माय भगिनींनो व विद्यार्थ्यांनो, आज आपण इथे फक्त एक कार्यक्रम म्हणून जमलो नाही, तर आज आपण इतिहासाने आपल्याला विचारलेला एक प्रश्न ऐकण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आजच बालिका दिन देखील आहे. पण ज्या स्त्रीने मुलींना शिकवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, तिच्या नावाने बालिका दिन साजरा करताना आजची बालिका खरंच सुरक्षित आहे का? सन्मानात आहे का? की अजूनही फक्त सहन करत आहे? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावाच लागेल. सावित्रीबाई फुले म्हणजे इतिहासातलं केवळ एक नाव नाही, त्या समाजाच्या छातीत पेटलेली एक आग आहे. ज्या काळात मुलीला शाळेत पाठवणे पाप मानले जायचे, ज्या काळात स्त्रीने शिकणे म्हणजे समाजव्यवस्थेविरुद्ध बंड मानले जायचे, त्या काळात सावित्रीबाईंनी समाजाच्या डोळ्यात डोळे घालून विचारले की जर शिक्षण पाप असेल तर अज्ञान पुण्य कसे असू शकते. त्यांनी हे प्रश्न फक्त विचारले नाहीत, तर आपल्या कृतीतून त्याची उत्तरं दिली. त्या रोज शाळेत जात असताना समाज त्यांच्यावर शेण फेकायचा, दगड मारायचा